जरांगे हे लक्षात ठेव, तुझ्या पाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही, हे समजून घे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होतील. छगन भुजबळ साहेब ओबीसीचा पक्ष करा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा, हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल. तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवायला लागलाय हे आम्हाला माहित आहे. बघून घेतो, कुणाला काही करतो, मग आम्ही काही लपून बसलो काय बिळामध्ये. आपले सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, आपले सर्वांचे नेते माननीय प्रकाश अण्णा शेडगे, आपले नेते माधवरावजी जानकर, व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेल्या माझ्या ओबीसी बांधवांनो आणि बंधूंनो, या महाराष्ट्रामधला ओबीसी बचाव हा एल्गार मेळावा 5वा 6वा मेळावा होतोय आणि या मेळाव्याद्वारे आम्ही आपल्याला संघटित करण्याचा प्रयत्न करतोय. बाबांनो, आपण जर संघटित झाला नाही तर आपल्या ज्या मनगुटीवर बसलेले हे मराठा समाजाचे नेते आहेत हे कधीच निघणार नाहीये. यांना जर बाजूला सारायचं असेल तर या महाराष्ट्राचा माधव, बाला बुरुदेदार, अल्पसंख्याक, एससी हे सर्व जर एकत्र आले तर मित्र हो, दाखवते इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होतील. छगन भुजबळ साहेब आणि माधवराव जानकरांच्या मताशी मी सहमत आहे. भुजबळ साहेब, शेंडगे साहेब, माधवरावजी, जानकर साहेब, आम्हा संख्येला सर्वांना बरोबर घेऊन ओबीसीचा पक्ष करा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा, हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल. कुठपर्यंत सहन करायचं, कुठपर्यंत सहन करायचं. भुजबळ साहेब एकटे झालेले विधानसभेमध्ये 30-40 आमदार ओबीसीचे आहेत, पण त्यांनी बोलून विकत घेतलेले, वेगवेगळ्या पक्षाच्या खाली दबत बसलेले. एकटे 86 वर्षाचा 76 वर्षाचा हा योद्धा लढतोय आणि आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं जर नाही उभा राहिलो तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही, पुढची पिढी माफ करणार नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबांनो, जरा मजबुतीनं बाहेर या. अरे त्याला तुमचा आमचा वापर केलाय, हा 70-75 वर्ष झाला, हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, सत्ता ताब्यात घेतली, घरदारं भरले आणि ओबीसी, एससी, बीसी, अल्पसंख्याक हा ओबीसी उपाशी राहिलेला आणि तरी आमच्यामध्ये यायचं. जरांगे हे लक्षात ठेव, तुझ्या पाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही, हे समजून घे. अरे आम्हाला माहित आहे, आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता
याचा हिशोब तुम्हाला 2024च्या निवडणुकीत करावा लागेल. तरच तुम्ही आणि ओबीसी एससी बीसी ओबीसी जिवंत राहू. आता हे पहा, आता शब्बीर अन्सारी साहेबांनी सांगितलं, कुणाला गोळ्या घालतो, कुणाला बघून घेतो, कुणाला काही करतो. मग आम्ही काही लपून बसलो काय बिळामध्ये रस्त्याने? अरे रस्त्याने म्हणतो बाबानो, मारलं तरी ओबीसी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी. याला काही परवा नाही, काही परवा नाही. पण तुम्हाला मात्र ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीये. झुंडशाही, गुंडशाही, दबाव तंत्र या सगळ्या पद्धतीनं तुमचं सध्या हे चालू आहे. पण एक ते उज्ज्वल साहेब नाहीत तर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले एकापेक्षा एक वाघ्या साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत, खंबीरपणाने उभे आहेत. अरे जिसको कोई नहीं उसको ओबीसी है यारो, ओबीसी आहे. तुमच्या सर्वांच्या पाठीशी ओबीसी आहे. आणि म्हणून मी एवढं सांगेन की रोशनी चांद से होती है, सितारों से नहीं. मैत्री ईमानदार उज्ज्वल साहब के साथ और व्यासपीठावर बसलेले नेते के साथ होती है, तुम्हारे देशों मराठी के गद्दारों के साथ नहीं है. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही लढायला लागलो. तुम्हाला इतक्या दिवस दिले, तुम्ही काय द्याल आमच्या ओबीसीला, काय द्याल आमच्या एससीला, काय द्याल आम्हाला बलुतेदारांना? बोलाचा भार, बोलाचीच कळी. काय काय तुम्ही आता मराठा समाजाला काय काय देऊ लागला की ओबीसी उघड्या डोळ्यानं बघते. परंतु नाविलाज आहे, काही चालत नाहीये. भुजबळ साहेब एकटे आहे तिथं, काय करणार आहे? काही करू शकत नाहीत एकटे. ते निर्णय घ्यायला लागले. काही निर्णयाला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेड गेलं का माणूस पाठीशी खंबीरपणा उभा राहून आम्ही लढतो आहोत. आणि जन्म येतो, एकदाच येतो, एकदाच जातो. त्यामुळं बाकीच्याची असं नाहीये. आणि म्हणून मला माहित आहे, आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले, त्याच्या अगोदर मी समजतोय, मला माहित आहे. माझी एवढीच विनंती आहे बाबांनो, या जरांग्याच्या सभेचं गेल्या बीडला जी सभा झाली, ज्या नावानं हा आरक्षण मागतोय, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आरक्षण जाती आहेत. यांचा फोटो तसं इथं व्यासपीठावर लावला होता. जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला. सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलंय. ते बॅनर काळा लावलं आणि स्वतः फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला. लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, ज्या महात्मा ज्योतिबा फुले या देशाला समता दिली, त्या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोरगरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं. आणि हा जरांगे काय करतोय? त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो. अरे तर खोपरावर हातला द्या, हे काम करा. एवढं या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय ओबीसी. अरे आवाज पंढरपुराच्या बाहेर गेला पाहिजे. जय ओबीसी. एकच पर्व.